पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे करंजी। त्यासाठी घेतलेलं साहित्य, खोबरं घेतलेलं आहे मी अर्धा किलो, ते मी किसून घेतलेलं आहे। पिठी साखर घेतलेली आहे मी एक बाउल मी रवा घेतलेला आहे बारीक। खसखस घेतलेली आहे 1 वाटी। वेलची घेतलेली आहे मी 6 ते 8। साजूक तूप घेतलेला आहे। मैदा घेतलेला आहे मी अर्धा किलो। वेलचीची साल काढून घेतलेली आहे मी। आता ही वेलची दळून घेते मिक्सर मध्ये। वेलची मी दळून घेतलेली आहे। सगळ्यात पहिले मी आता रवा भाजून घेते। लालसर भाजून घ्यायचा आहे। बारीक गॅसवरच भाजून घ्यायचा आहे, फास्ट गॅसवर जळून जाईल। आता मी तूप टाकते 1 चम्मच। तूप टाकले, आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मस्त लालसर कलर आलेला आहे, तर आता मी हा काढून घेते रवा। आता मी खोबरं भाजून घेते। थोडंसं नॉर्मल असं कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे, जास्त भाजायचं नाही। बारीक गॅसवरच ठेवायचं आहे। आता हाताला कोमट लागते, तर मी आता काढून घेते। आता काढून घेतलंय। बाकीचं सगळं किस असंच भाजून घ्यायचं आहे। उरलेल्या खोबऱ्यामध्ये मी आता खसखस टाकून घेते। खसखस वेगळी भाजायची नाही, नाहीतर तडतडून उडून जाते। आता हे पण कोमट झालेलं आहे खोबरं, तर मी काढून घेते। आता मी वेलची पावडर टाकते। आता पिठी साखर टाकते। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। चमच्याने केलं तरी चालेल, पण माझ्या पिठी साखरेची थोडीशी खडे तयार झाले होते, म्हणून मी हाताने करते। सारण आता आपलं तयार आहे। आता मी 2 ते 3 घंटे हे असंच ठेवणार आहे झाकून। करंज्या करण्यासाठी आता मी पीठ मळून घेते। मैदा घेतलाय, थोडंसं मी ठेवून देते। एवढं ठेवलेलं आहे। रवा घेतलेला आहे मी 4 ते 5 चम्मच छोटे रवा। चवीनुसार मीठ, तूप, पहिले सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालेलं आहे। आता मी थोडं पाणी टाकते। थोडं करून पाणी टाकायचं आहे। पातळ पीठ करायचं नाही आपल्याला, घट्टसर मळायचं आहे।
आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे खूप घट्टसं आहे. आता हे मी अर्धा घंट्यासाठी झाकून ठेवणार आहे. तीस मिनिटं झालेली आहेत. आता मी करंज्या बनवून घेते. करंज्या बनवेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवते. बारीक गॅसवर ठेवायचं. छोटे छोटे गोळे बनवून घेते. ह्या साईजचे मी गोळे घेते. मी असे 4-5 बनवून घेते गोळे. आता मी पुरी लाटून घेते. थोडंसं कोरडं पीठ लावते. आता पुरी लाटून झालेली आहे. आता हा आमचा जुना साचा आहे खूप. आता मी तो घेतलेला आहे. मी अशी पुरी ठेवते. आता मी 1 चम्मच भरून सारण घेतलेलं आहे, ते टाकते. अजून थोडंसं जिथे कमी वाटते तिथे टाकते. आता ही पुरी मी अशी पूर्ण अशी एक साईडला करून घेते. आता मी हे साच्याने असं दाबून घेते. आता करंजी तयार आहे. आता मी सगळ्या करंज्या अशाच बनवून घेते. सगळ्या करंज्या बनवून झालेल्या आहेत. आता मी तळायला घेते. तेल गरम झालेलं आहे. मी आता करंजी टाकते. बारीक गॅसवर तळून घ्यायचे. लालसर तळून घ्यायचे आहेत. आता लालसर तळून झालेले आहेत. तर आता मी काढून घेते.
आता हे आपण करंज्या तळून झालेले आहेत, ते मी काढून घेते. बाकी सगळ्या करंज्या अशा तळून घ्यायच्या. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.